मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही। सांगोला नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शेतकरी कामगार पक्षानं शेकापनं आपली पहिली दमदार चाल खेळत नगराध्यक्षपदासाठी मारुती आबा बनकर यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे। ही घोषणा आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मोठ्या उत्साहात केली आहे। कार्यक्रमात शेकापचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार देशमुख म्हणाले, आम्ही ही निवडणूक स्वबळावर लढणार, नगरपालिकेवर लाल बावटा फडकवायचाच आहे, लाल बावट्याचा विजय असो असा जयघोष आज सांगोल्यातून दिला जात आहे। त्यांच्या या घोषणेमुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। मारुती आबा बनकर यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर एक दिवसाचा विचार करण्याचा अवधी मागितला असून आमदार देशमुख यांनी सांगितलंय की हा निर्णय पक्षाने सकारात्मकतेने घेतला असून लवकरच अंतिम पुष्टी होईल। आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आपल्या जोशपूर्ण भाषणात कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलंय, आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी पळाला, आता माझी बारी आहे तुमच्यासाठी पळायची। जर तुम्ही 24 तासांमध्ये 24 तास दिले तर आपण सांगोला नगरपालिकेवर लाल बावटा नक्की फडकवू। या घोषणेमुळे शेकाप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी निवडणुकीसाठी पक्ष कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झालाय। कार्यक्रमात शेकापचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। पक्षात एकजूट आणि दृढ निश्चयाचं वातावरण पाहायला मिळालं। निवडणुकीचा ताप वाढत असताना शेकापनं मारुती आबा बनकर यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केल्यानं स्थानिक राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त होतीये। आगामी काही दिवसात प्रचार योजना आणि अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आणि उत्सुकता सर्वत्र आहे। लाल बावटा पुन्हा एकदा सांगोला नगरपालिकेवर फडकवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे। आजची जी घोषणा झाली त्या संदर्भात काय म्हणा? आज आमची शेतकरी कामगार पक्षाची नगरपालिकेच्या वती निवडणुकीच्या संदर्भात या ठिकाणी बैठक झाली। 99% कार्यकर्त्यांचं स्वर्गीय आबासाहेबांसोबत ज्यांनी खांद्याला खांदा लावून काम केलं, आबासाहेबांचे विश्वासू सहकारी सन्माननीय मारुती आबा बनकर साहेबांचं नाव पुढे आलेलं आहे आणि इतर कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की आपण स्वबळावरती ही निवडणूक लढवूया आणि आबांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी सर्वांनी सहमती दर्शवलेली आहे। पण आबांना थोडा वेळ हवा आहे। आबांनी सांगितलेलं आहे की थोडा दिवस एक दिवस वेळ द्या आणि त्यानंतर आपण डिक्लेअर करूया आणि प्रभाग वाईज शिष्टमंडळ तिथल्या उमेदवारांची, इच्छुकांची मुलाखती घेतील आणि सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन इतर प्रभागातल्या सर्व उमेदवाऱ्या ह्या डिक्लेअर केल्या जातील आणि सद्य परिस्थितीत कार्यकर्त्यांचं हे स्वबळाचा नारा आहे। सर्व ज्येष्ठ मंडळी, सर्व कार्यकर्ते यांच्या जो काही निर्णय असेल त्याच्यापुढं आम्ही कुणीही जाणार नाही, हा विश्वास आपल्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना मी देतो। पुढे जाऊन युती होणार का? सद्य परिस्थितीत आमचा स्वबळाचा नारा आहे आणि त्या पद्धतीने आम्ही पावले टाकतो।